नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आपण 3.1, 3.2, 3.3, 3.4 हे सर्व प्रॅक्टिस सेट आपण या ठिकाणी बघितलेले आहेत. आता आपल्याला 3.5 म्हणजे या टॉपिकची शेवटची प्रॅक्टिस सेट आपल्याला बघायची आहे. तुम्हा सर्वांचं कॉन्सन्ट्रेशन ज्या प्रकारे तुम्ही प्रॅक्टिस सेटला मागच्या ठेवलेलं होतं त्याच प्रकारे कॉन्सन्ट्रेशन इथे ठेवा. अगदी सिंपल प्रॉब्लेम्स आहेत, काही अवघड नाहीये. हा शेवटचा प्रॅक्टिस सेट आहे आपल्या सर्कलमधला. याच्यानंतर आपण प्रॉब्लेम सेट घेणार आहोत. इंट्रोडक्शनचा भाग तुम्ही प्रत्येक नवीन प्रॅक्टिस सेट बघत असताना इंट्रोडक्शनचा भाग जर तुम्ही बघितला तर अधिक चांगल्या पद्धतीने तुम्हाला एक्झाम्पल कळण्यासाठी किंवा पुढे आपल्याला सोडवण्यासाठी हे एक्झाम्पल आपल्याला कळत जातील. तर चला विद्यार्थी मित्रांनो, चॅप्टर 3 सर्कल या ठिकाणी आपण बघत आहोत. चॅप्टर 3 सर्कल आपण या ठिकाणी बघत आहोत. याच्यामधला आपला प्रॅक्टिस सेट चाललेला आहे या ठिकाणी 3.5. चला सर्वजण इकडे लक्ष द्या. सर्वांचं बेटा फोकस सर्वांचं इकडे पाहिजे. चला सर्वांनी माझ्याकडे फोकस द्या. काय रे बेटा, प्रॅक्टिस सेट 3.5 पहिला प्रश्न आहे त्याच्यामधला. काय पहिला प्रश्न? इन फिगर 3.77, हा बघा ही फिगर आहे 3.77 फिगर नंबर आहे. रे पी क्यू टचेस द सर्कल. ओके बघा काय म्हणले, रे पी क्यू टचेस द सर्कल. हा रे कुठे इथून पी पासून आलाय, पी क्यू रे. हा पी क्यू रे टचेस द सर्कल ऍट क्यू. बरोबर आहे, ऍट पॉइंट क्यू. हा क्यू ला टच होतो. PQ इज इक्वल टू 12. हा PQ किती आहे बेटा? हा PQ किती आहे? हा PQ आहे 12. ओके, PQ आहे 12. PR इज इक्वल टू 8. PR इज इक्वल टू 8. बेटा PQ इज इक्वल टू 12. PR इज इक्वल टू 8. PQ इज इक्वल टू 12. PR इज इक्वल टू 8. त्याच्यानंतर आपल्याला काय काढायचंय? फाइंड PS अँड RS. फाइंड PS आणि RS. बेटा या ठिकाणी PQ हा रे दिलाय, PQ 12 दिलाय, या ठिकाणी PR 8 दिलाय. आपल्याला PR या ठिकाणी काय काढायचं? आपल्याला PS आणि RS काढायचे. PS आणि RS, PS आणि RS हे काढायचे. सर्वांनी लक्ष द्या बेटा माझ्याकडे. मग या ठिकाणी आपण काय म्हणूयात? सोल्युशन. काय सोल्युशन मध्ये जे गिवन आहे ते लिहा. रे PQ इज अ tangent touching the circle at point Q. रे PQ is a tangent. रे PQ is a tangent touching the circle at point Q. रे PQ is a tangent. रे PQ is a tangent. बरोबर आहे, टचिंग द सर्कल. हा टचिंग होतो सर्कलला tangent at point कुठे? Q ला. and the line PRS and the line PRS. हे बघा ही लाईन and the line PRS and the line PRS is याला काय म्हणूयात? इज अ सेकंड इंटरसेक्टिंग द सर्कल ऍट पॉइंट R अँड S. बरोबर आहे, याला काय म्हणतो आपण? सेकंड म्हणतो. याला आपण टँजंट आणि याला सेकंड म्हणतो असा मधून गेल्यानंतर. आणि याला आपण हा इंटरसेक्ट कुठं होतो बेटा? हा R आणि S या पॉइंट मध्ये इंटरसेक्ट होतो. त्याच्यामुळं बाय टँजंट सेकंड थेरम सर्वांना माहिती आहे. बाय टँजंट सेकंड थेरम हा आपण मागच्या प्रॅक्टिस सेट मध्ये आला नव्हता. आता आपण या ठिकाणी बघायचं बाय टँजंट सेकंड थेरम. PQ स्क्वेअर इज इक्वल टू PR इंटू PS. PR इंटू PS. बेटा हा जो टँजंट आहे आणि हा सिकेंट आहे बेटा. ठीक आहे, हा सिकेंट आहे. मग हा टँजंट PQ स्क्वेअर इज इक्वल टू PR इंटू PS होतं. बरोबर आहे, PR इंटू PS. बघा PQ स्क्वेअर इज इक्वल टू, हा टँजंट आहे, ह्यालाच म्हणतात बाय टँजंट सिकेंड थेरम. PQ स्क्वेअर इज इक्वल टू, हा PQ स्क्वेअर इज इक्वल टू, ए पोरा इकडे लक्ष दे, PQ स्क्वेअर इज इक्वल टू, ए बेटा लक्ष दे, PQ स्क्वेअर इज इक्वल टू PR इंटू PS. हा आपण या ठिकाणी बाय टँजंट सेकंड थेरम केला. या ठिकाणी आपण PQ किती आहे बेटा? PQ किती लिहिला? 12 लिहिला. PQ 12 लिहिला, 12 स्क्वेअर. PR किती आहे बेटा? PR हा बघा PQ आपण 12 लिहिला, PR आहे तो 8 लिहिला. या ठिकाणी PR आहे तो 8 लिहिला. आणि PS जो आहे हा PS आपल्याला माहिती नाहीये. हा 8 होता, हा 12 होता. हा 12 ला 12 लिहिला, 8 ला 8 लिहिला. PS आपल्याला काढायचा आहे. या ठिकाणी हे बघा PS बाय हे लक्षात आलं पाहिजे. बाय टँजंट सेकंड थेरम PS आपल्याला काढायचा आहे. हे 12 चा स्क्वेअर आपण इथं लिहिला, 12 इंटू 12, 8 आपण डिनॉमिनेटरला घेतलं, इज इक्वल टू PS घेतलं. बघा बेटा 8 इथं किती येणार आहे? मग 3 एक बेक बेबेन 4, हे 4 येणार. आणि इथं हे 6 येणार. बरोबर आहे. आणि हे 12 पंचे 7 72 आपण
72/4 ह्यानं जर आपण केलं तर पीएस आपलं 18 येऊन जातं. पीएस किती येतं मग? हा टोटल पीएस 18 येणार आहे. लक्षात आलं? टोटल पीएस 18 येणार आहे. मग या ठिकाणी हा पीएस कशापासून बनलाय रे? लक्षात घ्या, आपल्याला काय काढायचंय? आरएस पण काढायचं ना छोटं, हे छोटं पण आरएस काढायचं. आपण पीएस काढलं तर पीएस कशापासून बनलेला आहे? ए राजा इकडे बघ, सर्वांनी बघा रे बेटा, हे पीएस कशापासून बनलेला आहे? पी आर प्लस आर एस. मग या ठिकाणी पी आर प्लस आर एस इज इक्वल टू पी एस. या ठिकाणी पी आर आपल्याला दिले 8, आर एस काढायचंय. 18 मायनस 8 करा, आर एस आपल्याला 10 येऊन जातं. ह्या पूर्ण पी एस मधून पी आर मायनस करा 8, म्हणजे या ठिकाणी आपल्याला आर एस 10 आपल्याला येऊन जाईल. बघा प्रॉब्लेम अतिशय सोपा होता. आपल्या 3.5 या प्रॅक्टिस सेट मधला हा अतिशय सोपा आणि इझी आहे बेटा, काही सुद्धा डिफिकल्टी नाहीये ह्याच्यामध्ये. केवळ हा जो आहे पी क्यू स्क्वेअर, हा जो पी क्यू स्क्वेअर आहे, पी क्यू स्क्वेअर इज इक्वल टू पी आर इंटू पी एस, हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. पी क्यू स्क्वेअर इज इक्वल टू पी आर इंटू पी एस, बरोबर आहे. पी क्यू स्क्वेअर इज इक्वल टू हा पी क्यू स्क्वेअर, हा टँजंट आहे आणि हा सिकेंट आहे, हा टँजंट आहे आणि हा सिकेंट आहे, हा टँजंट आहे आणि हा सिकेंट आहे बेटा. ठीक आहे, तर हा टँजंट आहे, तर हा टँजंट इज इक्वल टू म्हणजे पी क्यू स्क्वेअर इज इक्वल टू पी एस इंटू पी आर, बरोबर आहे. पी एस इंटू पी आर हे इम्पॉर्टंट आहे. हे जर लक्षात आलं आपल्याला तर ऑटोमॅटिकली हे आपल्याला या ठिकाणी जे आपल्याला आन्सर हवंय, बरोबर आहे, आपल्याला पी एस आणि ही पी आर एस हवं होतं, जे आपण या ठिकाणी फाइंड मधलं काढलेलं आहे. लक्षात येतं सर्वांना? पहिला प्रॉब्लेम कळाला बेटा, खूप इझी प्रॉब्लेम आहे, काही सुद्धा याच्यामध्ये डिफिकल्टी नाहीये. ठीक आहे, आता ह्याच्यानंतर आपल्याला दुसरा बघायचा आहे. काय रे दुसरा? याच्यानंतरचा दुसरा प्रॉब्लेम बघा काय आहे. आता ह्याच्यात सब क्वेश्चन्स आहेत, पहा काय प्रॉब्लेम आहे. दुसरा प्रॉब्लेम बघा, इन द फिगर मध्ये बघायचंय कॉड एम एन अँड कॉड आर एस इंटरसेक्ट ऍट पॉइंट डी. अरे बाबा, या फिगर मध्ये हा एम एन एक कॉर्ड आहे, आर एस एक कॉर्ड आहे. एम एन एक कॉर्ड आहे, आर एस एक कॉर्ड आहे. याला कॉर्ड म्हणायचं एम एन आणि याला आर एस. हे इंटरसेक्ट कुठं होतात रे राजा? इंटरसेक्ट होतात डी मध्ये. मग या ठिकाणी मी म्हणलं कॉड एम एन अँड कॉड आर एस इंटरसेक्ट ऍट पॉइंट डी, इंटरसेक्ट ऍट पॉइंट डी. पुढे सांगा या ठिकाणी, ए बेटा पुढे सांगा, पुढे काय म्हणायचंय. आता ह्याच्यावर आपले सब क्वेश्चन आपल्याला दिलेत. आपल्याला काय काढायचंय? ह्याचे आपल्याला सब क्वेश्चन दिलेले आहेत. ओके, आपल्याला इथे आन्सर काढायचंय. आता हे आपल्याला हीच फिगर आहे, ते मागच्या प्रश्नाचीच फिगर आहे. सब क्वेश्चन काय पहिल्यांदा, जर या ठिकाणी आर डी 15 असेल, आर डी कुठे बेटा? हे बघा, हे आर डी, आर डी हा 15 असेल. ओके, डीएस 4 असेल, डीएस 4, आर डी 15 डीएस 4, एम डी 8 आपल्याला या ठिकाणी डीएन काढायचंय. फाइंड डीएन. हे दिलंय, आपल्याला केवळ डीएन काढायचंय. मग या ठिकाणी मी काय म्हणलं, ए बेटा मी काय म्हणलं, कॉर्ड्स एम एन अँड आर एस इंटरसेक्ट इच अदर ऍट पॉइंट डी. मी सर्वांना माहितीये बघा, कॉर्ड एम एन आणि आर एस, कॉर्ड एम एन आणि आर एस इंटरसेक्ट इच अदर ऍट पॉइंट डी, इनसाइड द सर्कल, बरोबर आहे. इनसाइड द सर्कल डी मध्ये ते इंटरसेक्ट होतं. पुढे देअरफॉर म्हणलं आणि मी काय म्हणलं पुढे, बाय थेरम ऑफ इंटरनल डिव्हिजन कॉर्ड्स, हे इम्पॉर्टंट आहे बेटा. हे देअरफॉर म्हणून म्हणणं ही इम्पॉर्टंट आहे. हे आपल्याला लक्षात यायला पाहिजे इथं. बाय थेरम ऑफ इंटरनल डिव्हिजन कॉर्ड्स, हे इंटरनल डिव्हिजन्स जे आहेत, हे कॉर्ड्स जे झालेले आहेत इंटरनल आलेले, तर त्याचा थेरम आहे बाय थेरम ऑफ इंटरनल डिव्हिजन कॉर्ड्स डीएम इज इक्वल टू डीएन, डीएम इज इक्वल टू डीएन, म्हणजे डीएम इंटू डीएन इज इक्वल टू डीआर इंटू डीएस. बेटा बघा, हा इथं बाय थेरम ऑफ इंटरनल डिव्हिजन ऑफ कॉर्ड, बरोबर आहे. बघा काय करायचं, हे सेंटर पॉइंट आहे ना, डीएम इंटू डीएन आणि डीआर इंटू डीएस. हे इंटरनल डिव्हिजन्स होतात कॉर्डचे. असा इकडचा कॉर्ड, बरोबर आहे. ह्या कॉर्ड नुसार, ह्या थेरम नुसार हे असं आपण लिहिलं की मग डीएम किती आहे? 8 आहे. डीएन काढायचंय आपल्याला. डीआर 15 आहे, डीएस 4 आहे. या
या ठिकाणी आपण 15 इंटू 4 केलं, हा 8 डिनॉमिनेटरला गेला, dn बाजूला आला, 15 इंटू 4 8 आपलं डिनॉमिनेटरला गेलं, काढा बेटा 4 1 जा 4 4 2 जा 8, 7.2 न ह्याला 15 ला आपण केलं, dn आलं 7.5. अरे बाबा dn किती आलं? 7.5 आलं राजा, 7.5 आलं. फक्त याच्यामध्ये बेटा इकडे लक्ष दे, ए पोरा फोकस कर. बाय थेरम ऑफ इंटरनल डिव्हिजन ऑफ कॉर्ड, बाय थेरम ऑफ इंटरनल डिव्हिजन ऑफ कॉर्ड ही स्टेप लिहिता आली पाहिजे ह्याच्यामध्ये. आणि हे दोन कॉर्ड इंटरसेक्ट आहेत एवढंच आपल्याला सांगता आलं पाहिजे. काही अवघड आहे का राजा ह्याच्यामध्ये? काही सुद्धा अवघड नाहीये बेटा, काही सुद्धा अवघड नाहीये, खूप इझी आहे. ठीक आहे, पहिलं कळालं. आता ह्याच्यामध्ये पहिलं झाल्यानंतर बेटा, आता ह्याच्यामध्ये पहिलं झाल्यानंतर तीच फिगर आहे, त्याचा सब क्वेश्चन आहे, दुसरा सब क्वेश्चन आहे बेटा, दुसरा सब क्वेश्चन आहे. ए पोरो बघा बेटा, दुसरा सब क्वेश्चन आहे. काय म्हणले? इफ आर्यस इज इक्वल टू 18. आता ह्याच्यामध्ये आर्यस 18 आहे म्हणताय, आर्यस 18 आहे म्हणताय. ठीक आहे, पुढे सांगा सर. MD 9 आहे म्हणताय, MD 9 आहे म्हणताय, DN 8 आहे म्हणताय, DN 8 आहे, MD 9 आहे, DN 8 आहे, आर्यस 18 आहे. फाइंड डीएस. आता काय करायचं बेटा? फाइंड डीएस. आता आपल्याला डीएस फाइंड करायचा आहे, डीएस. मग या ठिकाणी मी काय म्हणलं? लेट डीएस इज इक्वल टू एक्स. आपण तोपर्यंत धरा हा डीएस किती आहे बेटा? आपल्याला डीएसच काढायचा आहे, मग डीएस मी एक्स धरलं तोपर्यंत. डीएस इज इक्वल टू एस, डीआर प्लस डीएस इज इक्वल टू आरएस. बरोबर आहे. हा आरएस कसा तयार होतो बेटा? हा आरएस, हे बघा, हा टोटल आरएस, हा टोटल कॉर्ड आरएस कसा तयार होतो? आर डी प्लस होतो का नाही? आर डी प्लस डीएस नी. लक्षात येते का रे? आरएस कसा तयार होतो? आर डी प्लस डीएस, आर डी प्लस डीएस, आर डी प्लस डीएस. या आर डी प्लस डीएस नी हा आरएस तयार होतो. मग या ठिकाणी मी म्हणलं डीआर प्लस डीएस, डीआर म्हणजे हिथून येलं डीआर प्लस डीएस. हा इथं मी काय तयार होतो? माझा डीआर प्लस डीएस नी आरडीएस तयार होतो. डीआर ला डीआर ठेवलं, डीएस किती सांगितलंय? डीआर ला डीआर ठेवलं, डीएस किती सांगितले बेटा? एक्स सांगितले. आणि टोटल आरएस किती सांगितले? हे बघा, हे टोटल आरएस 18, ते 18 मी इथे ठेवलं. आणि मग या ठिकाणी डीआर ला काय म्हणलं मी? हा 18 इथे जसाच तसा, हा प्लस एक्स होता तो इकडे जाऊन मायनस एक्स होतो. हा प्लस एक्स जो होता बेटा, अरे राजा हा इज इक्वल टूच्या इकडे प्लस एक्स आहे, हा इज इक्वल टूच्या इकडच्या साईडला जाणार आहे, मायनस एक्स होईल. 18 मायनस एक्स, डीआर ला डीआर जशाच तसा, डीआर ला डीआर जशाच तसा. पुढे काय म्हणलं मी? कॉर्ड्स एमएन अँड आरएस इंटरसेक्ट इच अदर ऍट पॉइंट डी इनसाइड द सर्कल. आता तेच आहे बेटा, अरे बाबा तेच आहे, अरे बाबा तेच आहे. काय मग सांग? दोन कॉर्ड्स आहेत यमएन आणि आरएस, हे दोन कॉर्ड इनसाइड होतात म्हणून सांगितलंय. यमएन आणि आरएस इंटरसेक्ट इच अदर ऍट पॉइंट डी इनसाइड द सर्कल. आता मन देअरफॉर बाय थेरम ऑफ इंटरनल डिव्हिजन ऑफ कॉर्ड, बाय थेरम ऑफ इंटरनल डिव्हिजन ऑफ कॉर्ड, बाय थेरम ऑफ इंटरनल डिव्हिजन ऑफ कॉर्ड. अरे बाबा काय येतं मग? डीएम इंटू डीएन, डीएम इंटू डीएन, डीएम इंटू डीएन इज इक्वल टू डीआर इंटू डीएस, इज इक्वल टू डीआर इंटू डीएस. डीएम ठेवलं 9, जे डीएम इथं किती म्हणले बघा, डीएम 9. त्याच्यानंतर डीएन आहे 8. डीआर किती आहे बेटा? ए राजा डीआर सांगितले बघा, डीआर हे बघा बेटा, डीआर किती काढले आपण? इथं काढलं होतं हे बघा, डीआर 18 मायनस एक्स, 18 मायनस एक्स इथं ठेवलं. आणि डीएस आपल्याला काढायचंय म्हणून एक्स ठेवलं फक्त. मग या ठिकाणी 9 8 72, 9 8 जा 72. हा 18, हा ह्यानी मल्टिप्लाय करायचं, 18x, हा 18x आणि मायनस हा x इंटू एक्स, एक्स स्क्वेअर. हा 18x आणि एक्स स्क्वेअर, मायनसला मायनस. ठीक आहे, पुढे काय आलं बेटा? आता क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार झालं इथं, क्वाड्रॅटिक इक्वेशन. मग क्वाड्रॅटिक इक्वेशन सोडवा. आधी एक्स स्क्वेअर कडा, एक्स स्क्वेअर, हा एक्स स्क्वेअर मायनस 18x, एक्स स्क्वेअर मायनस 18x. हा जो इथला 72 होता तो या ठिकाणी प्लस 72 इज इक्वल टू 0. 72 चे प्रोडक्ट आपण 72 चे आपण काय केले बेटा? या ठिकाणी फॅक्टर पाडले. किती येणार आहे फॅक्टर? ज्याची 18x ही आली पाहिजे. 12 6 जा 72, मायनस 12 आणि मायनस 6 पाहिजे, जे क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये आपण बघितलं होतं का नाही? मायनस 12 आणि मायनस 6. ज्यांनी क्वाड्रॅटिक बघितलं नाही त्यांनी क्वाड्रॅटिक बघा. मायनस 12 आणि मायनस 6 किती येतं? मायनस 12 मायनस 6 मायनस 18 येतं. आणि मायनस 12 इंटू 6 किती येतं? 72. त्यामुळे या 18x च्या जागी मायनस 12x आणि 6x ठेवलं, प्लस 72 इज इक्वल टू 0. हा x कॉमन काढला, x कॉमन काढला, x मायनस 12 केलं, हा x कॉमन असल्यामुळे इथे येतो, मायनसला
मायनस लिहिलं, 6 ला 6 इथं घेतलं, 6 घेतल्यानंतर इथं जे आहे तेच इथं येणार आहे, x मायनस 12 इज इक्वल टू 0, x मायनस 12 x मायनस 6 इज इक्वल टू 0, x मायनस 12 इज इक्वल टू 0, x मायनस 6 इज इक्वल टू 0. इथं काय येणार आहे मग, हा x इज इक्वल टू 12 येईल, हा x इज इक्वल टू 6 येईल. म्हणजे या ठिकाणी ds किती येणार आहे बेटा, एक तर 12 किंवा 6 येईल. हे आपलं आन्सर या ठिकाणी येतं. क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार होत आहे. खूप सोपं आहे बेटा, काहीच डिफिकल्टी नाही ह्याच्यामध्ये. केवळ पहिल्यांदा आपल्याला हे ds ला आपण x मानलं पाहिजे आणि त्याच्यानंतर dr ला 18 मायनस x मानलं पाहिजे आणि बाय थिअरम ऑफ इंटरनल डिव्हिजन हे इम्पॉर्टंट स्टेप आहे. हे क्वाड्रॅटिक इक्वेशन ऑटोमॅटिकली सोडवता येईल आणि आपला आन्सर येऊन जाईल. काही डिफिकल्ट होतं का मुलांना? काही सुद्धा डिफिकल्ट नाहीये. सेकंड कळालं, तोच प्रॉब्लेम आहे, सब क्वेश्चन सेकंड चालू आहे. ठीक आहे, फिगरवर क्वेश्चन होता, इथे आपल्याला दिलंय फाइंड डीएस काढायचं होतं, जे फाइंड डीएस आपण काढलेलं आहे. ओके, लक्षात आलं बेटा सर्वांना? व्हेरी गुड, व्हेरी गुड, खूप छान. चला नेक्स्ट घ्या. आता नेक्स्ट प्रॉब्लेम बघायचा आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम बघायचा आहे त्याच्यामध्ये पण आता पहिल्यांदा पहिले 2 सब क्वेश्चन आहेत, 3 सब क्वेश्चन आहेत. ओके, 3 सब क्वेश्चन आहेत. काय म्हणलंय रे बेटा, काय म्हणलं या ठिकाणी? क्वेश्चन काय बघा, इन द फिगर बघा, O इज द सेंटर ऑफ द सर्कल. हा जो O आहे बेटा, O इज द सेंटर ऑफ द सर्कल. अरे बाबा या फिगर मध्ये, अगं बाई इकडं बघ, या फिगर मध्ये हा जो O आहे, हा O सेंटर आहे. हा O इज द सेंटर ऑफ द सर्कल अँड B इज द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. बरोबर आहे, B इज द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. हा सर्कलच्या इंटरनल पॉइंट O आहे आणि B हा पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे. सेगमेंट OE परपेंडिकुलर टू सेगमेंट AD. बघा बेटा, हा OE हा AD ला परपेंडिकुलर आहे, हा OE AD ला परपेंडिकुलर आहे. लक्षात आलं? आणि त्याच्यानंतर AB इज इक्वल टू 12 दिलंय. AB किती आहे रे? ए पोरो, AB किती आहे? AB किती आहे? 12 आहे. AC 8 आहे. AB 12 AC 8, AB 12 AC 8. आपल्याला काय करायचंय? फाइंड काय करायचंय? आता पुढे आपल्याला दिलेलं आहे. चला, हे फिगर लक्षात आली, क्वेश्चन लक्षात आला. आता एक एक प्रश्न आपल्याला फाइंड करायचा या ठिकाणी. आपल्याला फाइंड पहिल्यांदा AD करायचंय बेटा. पहिल्यांदा फाइंड आपल्याला AD करायचंय. हे बघा, हा AD आपल्याला फाइंड करायचा आहे. हे बघा, हा AD आपल्याला फाइंड करायचा आहे. काय म्हणूयात मग आपण सोल्युशन मध्ये? रे AB इज अ टँजंट टू द सर्कल ऍट पॉइंट B. रे AB इज अ टँजंट. बघा, हा AB बेटा, हा AB टँजंट आहे टू द सर्कल ऍट पॉइंट B. रे AB टँजंट आहे, बरोबर आहे. आणि हा B जो आहे बेटा, B या ठिकाणी ओव्हरलॅप होतो. रे AB इज अ टँजंट टू द सर्कल ऍट पॉइंट B. बरोबर आहे. लाईन ACD इज अ सिकेंट इंटरसेक्टिंग ऍट पॉइंट C अँड D. हा जो आहे बेटा, हा AB जो आहे बेटा, AB हा टँजंट आहे आणि मधून जे जातो असा, मधून सर्कल मधून, हे मधून सर्कल AD जे आहे हा सिकेंट आहे. तेच सांगितलंय. AB टँजंट आहे आणि जो पॉइंट ऍट पॉइंट B वर एक येतो, इथं जो इथं B पॉइंट येतो सर्कलवर. आणि सिकेंट कोणता आहे बेटा? ACD. हे बघा, ACD हा सिकेंट आहे. ACD ही सिकेंट आहे आणि C आणि D या पॉइंट मध्ये येतो. हा C आणि D हा सर्कलवर पॉइंट होतो. आता बाय थेरम ऑफ सिकेंड सेगमेंट थेरम, सर्वांना बाय थेरम ऑफ सिकेंड, ह्याच्यामध्ये ह्या 3.5 मध्ये हे थेरम आहे बेटा. लक्षात आलं का? सिकेंडचा थेरम. बाय टँजंट सिकेंड सेगमेंट थेरम. काय थेरम आहे बेटा? बाय टँजंट सिकेंड सेगमेंट थेरम. काय रे? AB स्क्वेअर इज इक्वल टू, सर्वांना माहिती, AB स्क्वेअर इज इक्वल टू AC इंटू AD. बरोबर आहे. बघा, हा AB स्क्वेअर इज इक्वल टू AC इंटू AD. AB बाय सिकेंड थेरम म्हणायचं, बाय टँजंट सिकेंड थेरम म्हणा किंवा सिकेंड थेरम म्हणा. काय म्हणायचंय? सिकेंड थेरम न AB स्क्वेअर इज इक्वल टू AC इंटू AD. अरे बाबा, मग हे इम्पॉर्टंट लक्षात आलं की मग AB ची व्हॅल्यू ठेवेल 12 स्क्वेअर, 8 ची व्हॅल्यू ठेव 8. आपल्याला AD काढायचंय म्हणून AD जशास तसं ठेव. 12 चा स्क्वेअर म्हणजे 12 इंटू 12, 8 ला 8 खाली लिही. या ठिकाणी आन्सर किती येतं मग बघा, हा बघा 12 इंटू 12, ह्याला 8 नी जर भाग घातला तर 4 दोन्ही 8, 4 त्रिकून 12, 12 त्रिक 36, 36 गुणिले 2, 18 येतं कधी बघा. 36 इंटू 2,
किती येतं एडी इज इक्वल टू 18, एडी इज इक्वल टू 80, एडी इज इक्वल टू 18 आलं. कळलं का रे पोरांनो? कळलं का? इझी आहे, काही सुद्धा नाहीये. आपल्याला माहितीये जॉमेट्री एवढं सोपं नसतं बेटा. 2 वेळेस 3 वेळेस, अरे मी चॅलेंज देणार आहे तुम्हाला, 100% तुम्हाला सगळ्या गोष्टी कळणार आहेत. फक्त थोडंसं कॉन्सन्ट्रेशन माझ्याकडे द्या. योगेश सर जे सांगतायत, योगेश सरांनी हे सांगितलं, योगेश सरांनी ते सांगितलं, असं सांगितलं, सतत तुमच्या डोक्यामध्ये घुमलं पाहिजे बेटा. मला रोज 1.5 तास 2 तास तुम्ही द्यायला पाहिजे. वर्षभर तुम्ही माझे व्हिडिओ बघितले पाहिजेत. सरांनी सांगितलंय ना, मग रोज 2 तास बघायचं. सरांनी सांगितलंय ना असं करायचं, तर मग असं करायचं. सरांनी हातामध्ये पेन ठेवायला सांगितलंय ना, पेन ठेवायचा, कागद ठेवायचा, असं करून बघायचं. एक रफ वही सांगितले ना, रफ वही करायची. एक फेर सांगितले ना, फेर. मग मी जे इन्स्ट्रक्शन दिलेत ना बेटा, ते जर पाळलात ना, 100% तुम्ही मेरिट येणारच आहात. मेरिटचं जाऊ द्या, तुम्हाला आयुष्यामध्ये खूप मोठं यश मिळणार आहे बेटा या सगळ्या गोष्टींमुळे. ठीक आहे, लक्षात आलं? पहिला सब क्वेश्चन लक्षात आला बेटा. या फिगरवरचा एडी काढलेला आहे आपण. पहिला क्वेश्चन सब क्वेश्चन लक्षात आला. गुड, व्हेरी गुड. आता याच्यानंतर डीसी काढायचं बेटा आपल्याला. डीसी, ए पोरो बघा, डीसी खूप सोपं आहे बेटा. डीसी कुठे आहे हे बघा, हा डीसी काढायचा आहे आपल्याला. हा डीसी काढायचा आहे, म्हणजे हा डीसी काढायचा, आर्क नाही बरं का, डीसी सरळ काढायचा असा. डीसी, डीसी. ओके, मग डीसी कसा बनतो रे या ठिकाणी? बघा डीसी एडी कसा बनलेला आहे आपल्या इथं? एडी सर्वांना माहिती. हा एडी कशापासून बनलेला आहे? एडी एसी प्लस सीडी पासून बनलेला आहे का नाही? एडी कशापासून बनलेला आहे राजा? हा पूर्ण एडी एसी प्लस सीडी पासून बनलेला आहे का? म्हणून या ठिकाणी म्हणलं सोल्युशन एसी प्लस सीडी इज इक्वल टू एडी. एडी आपण काढला ना आत्ताच. एडी किती काढला? 18. एसी ऑलरेडी त्यांनी दिलाय 8. 18 मधून 8 काढा, सीडी येतो. म्हणजेच आपल्याला काय काढायचंय? सीडी म्हणजे डीसी. उलट वाचलंय, सीडी वाचा किंवा डीसी. 18 मधून 8 काढा, डायरेक्टली 10 आन्सर येतं. अरे किती इझी आहे, किती सोपं आहे मला सांगा. 100% कळायला पाहिजे. चला, कळलं सर, पुढे सांगा. ह्या फिगरवरचाच क्वेश्चन आहे बेटा. सब क्वेश्चन होते हे. ठीक आहे, लक्षात आलं? हे सब क्वेश्चन होते या फिगरवरचेच. बरोबर आहे. पुन्हा नंतर आता तिसरा सब क्वेश्चन, याच्याच मधला तिसरा सब क्वेश्चन आहे. त्याच फिगर आहे, सेम फिगर आहे बेटा, तीच सेम फिगर आहे. काय रे क्वेश्चन? बघा आपल्याला डीई काढायचा आहे. डीई कुठे आहे सर? सर हे बघा, डीई इथं आहे, डीई. ओके, मग डीई कसा काढणार आपण बघूयात. आपण डीई कसा काढायचा बघा. सेगमेंट ओई परपेंडिक्युलर टू कॉर्ड सीडी. बघा बेटा, हा ओई हा परपेंडिक्युलर आहे डीसी ला. आपण हे गिवन मध्ये सांगितलेलं आहे. बरोबर आहे, गिवन मध्ये सांगितलेलं आहे, जे इथं पण दिलं. सेगमेंट ओई परपेंडिक्युलर टू कॉर्ड सीडी. अरे बाबा सेगमेंट ओई, अरे बाबा सेगमेंट ओई, ए पोरो, ओई ओई परपेंडिक्युलर टू सीडी. ओई परपेंडिक्युलर टू सीडी. सेगमेंट ओई परपेंडिक्युलर टू कॉर्ड सीडी. परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल टू द कॉर्ड बायसेक्ट कॉर्ड. आता ह्याचं हे रिझन आहे. परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द सेंटर, सेंटर पासून परपेंडिक्युलर काढलेला आहे. ड्रॉन फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल टू द कॉर्ड, आणि कॉर्डला बायसेक्ट टू द कॉर्ड. ठीक आहे, बायसेक्ट झालेला आहे. म्हणून डीई इज इक्वल टू हाफ सीडी येते. हा जो डी आहे बेटा, हा परपेंडिक्युलर काढल्यामुळं हा हाफ झालेला आहे. म्हणून हा डी जो आहे हा परपेंडिक्युलर काढल्यामुळं बायसेक्ट केलाय ना. परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द सेंटर. अरे बाबा, परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द सेंटर टू द कॉर्ड बायसेक्ट. बायसेक्ट द कॉर्ड. कॉर्डला बायसेक्ट केलं. अरे बाबा, हा हात जेवढा आहे तेवढं चिकडं आहे, हे मधलं आहे. हे वरून परपेंडिक्युलर केल्यामुळे इकडं जेवढं तेवढं चिकडं केलं. बायसेक्ट केल्यामुळे हे जेवढं तेवढंच आहे. त्याच्यामुळे हे जेवढं डीसी आहे, या डीसीच्या अर्ध डी आहे. बघा, डी इज इक्वल टू हाफ सीडी, म्हणजे डीसी म्हणा. आणि डीसी किती काढलेला आहे? आत्ताच काढलं डीसी आपण मागच्या याच्यामध्ये. हा डीसी आपण 10 काढला होता. डीसी इज इक्वल टू 10. मग ह्या दोन्ही 10 ला डिवाइड करा, डीई 5 येणार आहे. ठीक आहे, डीई 5 येणार आहे. हे बघा, डीसी इथं आलं होतं 10, हा डीई इथं 5 येणार आहे. कळलं सर्वांना? हे कळलं का बेटा? तिसरं बघा, हा जो आहे विद्यार्थी मित्रांनो, हे प्रश्न मुळात हा प्रश्न होता. ठीक आहे, ही फिगर होती, हा प्रश्न दिलेला होता राजा. ए पोरांनो, इकडे बघा, हा प्रश्न होता. याच्यामध्ये आपण पहिला सब क्वेश्चन बघितला, दुसरा सब क्वेश्चन बघितला, तिसरा सब क्वेश्चन बघितला. लक्षात आलं? आणि पुढे आपण या ठिकाणी आता चौथा प्रश्न घेणार आहोत. ठीक आहे, आता चौथा प्रश्न आपल्याला बघायचा आहे. सर्वजण तयार आहात? चला, आपल्याला फोर्थ क्वेश्चन बघायचा आहे. आता आपल्याला फोर्थ क्वेश्चन बघायचा बेटा. आता
फोर्थ क्वेश्चन आपल्याला बघायचा आहे. इन फिगर, ह्या फिगर मध्ये इफ पी क्यू इज इक्वल टू 6, इफ पी क्यू इज इक्वल टू 6, अरे ही फिगर आहे बेटा, चला पी क्यू, हा पी क्यू कुठे आहे, हे बघा राजा पी क्यू इथं आहे, हा पी क्यू 6 असेल, क्यू आर इज इक्वल टू 10 असेल, क्यू आर कुठे आहे, हे बघा हा क्यू आर, क्यू आर, हा क्यू आर, पी क्यू 6, क्यू आर या ठिकाणी किती आहे, 10 आहे, पी क्यू 6 क्यू आर 10 आणि पी एस 8 आहे बेटा, हा पी एस किती आहे, 8 आहे. तर या ठिकाणी आता किती सोपं आहे मला सांगा. ह्याच्यामध्ये ना बेटा सेकंड थेरम खूप महत्वाचा आहे बरं का. हा थेरम ऑफ एक्सटर्नल डिव्हिजन कॉर्ड्स, हे सेकंड थेरम, हे 2-3 महत्वाचे थेरम आहेत. फिगर तेच आहे, हा बघा दोन्ही इथं सिकेंट आहेत. आता लक्षात आलं. मग या ठिकाणी आपल्याला हे पी एस दिलंय, फाईन टी एस करायचंय आपल्याला, पी एस दिलंय आपल्याला, काय करायचं बेटा, टी एस काढायचंय, हा टी एस ची लांबी काढायची. ठीक आहे, काढू चला. पी आर इज इक्वल टू पी आर प्लस काय होतं बेटा, हा पी आर कशापासून बनतो रे राजा, हा पी आर टोटल, पी क्यू प्लस आर क्यू, पी क्यू प्लस क्यू आर म्हणा, पी आर कशापासून बनतो, पी क्यू प्लस क्यू आर. पी आर किती आहे बेटा, या ठिकाणी पी आर दिले त्यांनी, किती दिले, हे बघा पी आर कुठे या ठिकाणी पी क्यू किती आहे, पी क्यू आहे 6 आणि क्यू आर, हा पी क्यू आहे 6, हे बघा हा पी क्यू 6 आहे, हा प्लस क्यू आर किती आहे 10 आहे, हे दोन्ही मिळून या ठिकाणी पी आर बनतं. ओके, पी क्यू प्लस क्यू आर, पी क्यू आहे 6, क्यू आर आहे 10, हे दोन्ही मिळून 10 प्लस 6 16 होतं, पी आर 16 झालं. ठीक आहे, हे किती होतं या ठिकाणी पी क्यू, हे पी क्यू 6 आणि क्यू आर 10 होतं, हे दोन्ही मिळून झालं पी आर झालं त्या ठिकाणी 16. पुन्हा या ठिकाणी म्हणू शकता कॉर्ड एस टी अँड कॉर्ड क्यू आर. बघा बेटा, कॉर्ड एस टी आणि क्यू आर हे दोन कॉर्ड दिसतात का, आपली नजर गेली पाहिजे, पोरांनो माझ्याकडे बघा, हा एस टी, हा क्यू आर मधले कॉर्ड आहेत का नाही या सर्कल मधले. मग या ठिकाणी म्हणलं कॉर्ड एस टी अँड कॉर्ड क्यू आर इंटरसेक्ट ऍट पॉइंट पी. बरोबर आहे बेटा. ए पोरांनो, हा क्यू आर, हा कॉर्ड क्यू आर आणि एस टी हे दोन्ही असे कॉर्ड जातात, इंटरसेक्ट होतात, हे असे जातात, इंटरसेक्ट होतात, कुठं, पॉइंट पी ला. लक्षात आलं. कॉर्ड एस टी अँड कॉर्ड क्यू आर इंटरसेक्ट ऍट पॉइंट पी, आउटसाइड द सर्कल, सर्कलच्या आउटसाइडला, हा सर्कल त्याच्या आउटसाइडला पी पॉइंटला इंटरसेक्ट होतात. म्हणून आपण म्हणलं बाय थेरम ऑफ एक्सटर्नल डिव्हिजन ऑफ कॉर्ड. बघा हे कॉर्ड आहेत, त्याचं कुठे गेले बेटा, ते तो कॉर्ड दोन्ही पण असे आउटर गेलेत बाहेर, आउटसाइडला सर्कलला गेलेत असे. म्हणून या ठिकाणी बाय थेरम ऑफ एक्सटर्नल डिव्हिजन ऑफ कॉर्ड म्हणलं पीएस इंटू पीटी इज इक्वल टू पी क्यू इंटू पी आर इज इक्वल टू पी क्यू इंटू पी आर. हे आपल्याला बाय थेरम ऑफ एक्सटर्नल डिव्हिजन ऑफ कॉर्ड, ह्याच्या आधी सिकेंडचा थेरम होता, हा बाय थेरम ऑफ एक्सटर्नल डिव्हिजन ऑफ कॉर्ड. एक्सटर्नल म्हणजे बाहेरच्या साईडला कॉर्ड कसा डिव्हिजन होतो, तर त्याच्यामध्ये हे आपल्याला पीएस इंटू पीटी, पी क्यू इंटू पी आर हे लक्षात आलं पाहिजे. पीएस इंटू पीटी, पी क्यू इंटू पी आर. आपल्याला ह्याच्यामध्ये काय काढायचंय, त्यांनी काय सांगितले आपल्याला काय सांगितलं आपण काढूयात. ह्याच्यामध्ये काय निघतं बघा, पीएस किती आहे 8 आहे, पीटी आपल्याला माहिती नाही, पीटी आपण ठेवलं जशाच तसं, पी क्यू आहे 6, पी आर आहे 16, 16 इंटू 6, 8 इथं खाली घेतलं, 8 1 जा 8, 8 2 जा 16, 6 2 जा 12 येतं. म्हणजे या ठिकाणी पीटी किती येणार आहे बेटा, पीटी 12 येणार आहे. ठीक आहे, पीटी 12 येणार आहे, या ठिकाणी पीटी 12 येणार आहे बेटा. आपण पीटी काढलं, 12 येणार आहे. मग पीटी 12 येणार आहे म्हणल्यावर पीएस प्लस टीएस, बघा पीएस प्लस टीएस, हा पीटी कशापासून बनतो रे, पीटी कशापासून बनतो, फिगर मध्ये बघा रे पोरो, पीटी कशापासून बनतो, पीएस प्लस टीएस. पीएस किती आहे 8 आहे, जो आपण या ठिकाणी इथं दिलेला आहे ऑलरेडी, पीएस 8 आहे. टीएस आपल्याला काढायचा आहे, फाईन टीएस म्हणलं होतं का नाही, टीएस आपल्याला काढायचा आहे. पीटी टोटल किती आलाय, पीटी हे बघा, पीटी टोटल 12 आलाय. मग 12 मधून 8 काढा, 12 मायनस 8 आपल्याला टीएस येऊन जाईल, टीएस येतं 4. ठीक आहे, टीएस 4 आलं. कळालं का, इझी होता का, खूप इझी होता, काही सुद्धा डिफिकल्ट नाही. फक्त बाय थेरम ऑफ एक्सटर्नल डिव्हिजन ऑफ कॉर्ड हे लक्षात आलं पाहिजे. पीएस इंटू पीटी, पी क्यू इंटू पी आर हे लक्षात
बेटा ह्या प्रॉब्लेम मध्ये. असे प्रॉब्लेम विशेष बेटा काही काही जे प्रॅक्टिस सेट, किती सोपे प्रॅक्टिस सेट आहेत मला सांगा बरं, याच्यामध्ये काहीतरी डिफिकल्ट आहे का? काही काही गोष्टी अशा लक्षात आल्या पाहिजेत बेटा 100%. ठीक आहे, 100% गोष्टी लक्षात आल्या पाहिजेत. आलं सर्वांना लक्षात हे? गुड गुड, व्हेरी गुड, खूप छान. चला आता ह्याच्यानंतर आपल्याला नेक्स्ट प्रॉब्लेम बघायचा आहे, 5वा प्रॉब्लेम बघायचा आहे. ओके, याच्यानंतर आपल्याला 5वा प्रॉब्लेम बघायचा आहे बेटा, 5वा प्रॉब्लेम बघायचा आहे. ओके, आता हा जो प्रॉब्लेम आहे हा या प्रॅक्टिस सेट मधला शेवटचा प्रॉब्लेम आहे, पण फोकस देऊन तुम्हाला बघायचा आहे, कॉन्सन्ट्रेट करायचंय. योगेश सरांच्या या पेनकड, बोटाकड, डोळ्याकड, सगळीकडे माझ्याकडे बघायचं बेटा. क्लास तुम्हाला बघा वाटणार ना कधी कधी, मग थांबवायचा, बघणं बाजूला ठेवायचं. पण ज्या वेळेला तुम्ही अभ्यास करताय, मी तुम्हाला काय सांगितलंय, मला पोरांनो फक्त 1.5 तास किंवा 2 तास द्या. जेव्हा तुम्ही मला माझा क्लास बघताय ना, त्यावेळेस फक्त मी योगेश सरांचाच क्लास बघतोय, त्यावेळेस मी फक्त कॉन्सन्ट्रेट देऊन मी इथं बघतोय, असं केलं पाहिजे बेटा. ठीक आहे, चला आता या ठिकाणी आपल्याला 5वा क्वेश्चन बघा. इन फिगर 3.81 ह्या फिगर मध्ये बेटा सेगमेंट EF इज अ डायमीटर अँड सेगमेंट DF इज अ टँजंट सेगमेंट. काय म्हणलं या ठिकाणी? EF इज अ डायमीटर, सेगमेंट EF इज अ डायमीटर, सेगमेंट EF इज अ डायमीटर, सेगमेंट EF इज अ डायमीटर. ही EF जी आहे बेटा, सेगमेंट EF इज अ डायमीटर अँड सेगमेंट DF इज अ टँजंट सेगमेंट. EF इज अ डायमीटर आणि या ठिकाणी DF इज अ टँजंट सेगमेंट. हा EF बेटा डायमीटर आहे आणि हा DF जो आहे टँजंट आहे. हा EF डायमीटर आहे, DF टँजंट आहे, EF डायमीटर आहे, DF टँजंट आहे. सर्वांना माहिती हे सर्कल आहे, H हा सेंटर आहे, हा EF हा डायमीटर आहे, हा या ठिकाणी DF हा टँजंट आहे. ओके, द रेडियस ऑफ द सर्कल इज R. सर्वांना माहिती आहे रेडियस किती असणार आहे? R च असणार आहे. प्रूफ काय करायचंय सांगा आता? प्रूफ दॅट D इंटू जी, D इंटू जी, अरे बाबा D इंटू जी, D इंटू जी, D इंटू जी 4R स्क्वेअर. हे प्रूफ करायचंय. विशेष लक्षात ठेवा. कसं लक्षात ठेवायचं? बघा बेटा काय म्हणलंय, प्रूफ करा. आता प्रूफ करायचं म्हणलं की आपण प्रूफ लिहायचं खाली. ओके, प्रूफ करा म्हणलं की प्रूफ लिहायचं, प्रूफ करा म्हणलं की आपण खाली प्रूफ द्यायचा. अरे मला प्रूफ द्या, मग आपण प्रूफ द्यायचा. ठीक आहे, प्रूफ करा म्हणलं की आपण प्रूफ द्यायचा. काय प्रूफ द्यायचा? लाईन DF इज अ टँजंट टू द सर्कल टचिंग द सर्कल ऍट पॉइंट F. ए बेटा इकडे बघा, लाईन DF इज अ, ही DF जी लाईन आहे, लाईन DF इज अ टँजंट टू द सर्कल टचिंग द सर्कल ऍट पॉइंट F. काही नाही बेटा, हे का ह्या फिगर मध्ये फक्त ही DF टँजंट आहे आणि हा F हा टचेस होतो सर्कलला, एवढंच सांगितलंय. लाईन DF आहे, टँजंट टू द सर्कल आहे आणि टचिंग द सर्कल ऍट पॉइंट F आहे. ठीक आहे, पुढे सांगा सर. अँड लाईन DGF इज अ सिकेंड. आता हा जर बेटा असा टच झाला इथं कोपऱ्याला, हा टँजंट आहे, तुम्हा सर्वांना कळलं. मग हा जो बेटा आहे बेटा, हा जो DGF जो गेला बेटा, हा जो DGF गेलाय हा सिकेंड आहे मधून गेल्यामुळं, आणि पॉइंट G आणि E तयार होतो त्याच्यामुळं सिकेंड आहे. सिकेंड इंटरसेक्टिंग सर्कल कोणत्या पॉइंट मध्ये? G आणि E पॉइंट मध्ये. अरे ही फिगर फक्त हे टँजंट आहे आणि सिकेंड आहे, एवढंच सांगितलंय बेटा ह्याच्यामध्ये, एवढं तर ठीक आहे. आणि मग या ठिकाणी मी काय म्हणलं, आपल्याला टँजंट आणि सिकेंड कळला. अरे हा टँजंट आहे, हा मधून गेल्यामुळं सिकेंड आहे, आणि ह्याच्यात आणि ह्याच्यात काय फरक असतो रे? हा इथं टचेस होतो आउटरला आणि हा असा मधून जातो. मग या ठिकाणी बाय टँजंट सिकेंड सेगमेंट थेरम झालं. बाय टँजंट सिकेंड सेगमेंट थेरम म्हणा, DF स्क्वेअर इज इक्वल टू, बघा DF स्क्वेअर कुठे या ठिकाणी? हा DF टँजंटचा स्क्वेअर, DF स्क्वेअर, DF स्क्वेअर, अरे बाबा DF स्क्वेअर इज इक्वल टू DG इंटू D. बघा DF स्क्वेअर इज इक्वल टू DG इंटू D, DF स्क्वेअर इज इक्वल टू DG इंटू D. मग या ठिकाणी मी पहिला नंबर नाव दिला DFE. DFE, अरे बाबा DFE 90 डिग्री आहे. DFE F किती आहे बेटा? 90 डिग्री आहे, टँजंट असल्यामुळे 90 डिग्री आहे. बाय पायथागोरस थेरम म्हण. लक्षात आलं का?